अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। आज 27 जनवरी 2025 को परभनी जिले के पाथरी शहर में शिवसेना की जानिब से शिवसेना मेड़ावा और विकास कामों का उद्घाटन यहां पर महाराष्ट्र राज्य के सामाजिक न्याय मंत्री संजय जी सिरसाट इनके हाथों से किया गया। और इस वक्त परभनी जिले के पाथरी शहर के अंजलि मंगल कार्यालय यहां पर इस प्रोग्राम का आयोजन किया गया था। शहीद खान तो गब्बर इनके जानिब से इस प्रोग्राम का आयोजन किया गया था। शिवसेना एकनाथ शिंदे इनके गढ़ के संख्यक विभाग के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शहीद खान साहब इनकी जानिब से संजय जी सिरसाट इनका भव्य ऐसा नागरिक सत्कार किया गया। और यहाँ पर शिवसेना मेड़ावे का और विकास कामों का उद्घाटन का सोहरा यहाँ पर रखा गया था। इस वक्त तमाम ही लोगों ने यहाँ पर संजय जी सिरसाट इन्हें मुबारकबाद दी है। और इस वक्त किस तरह की बात महाराष्ट्र राज्य के सामाजिक न्याय मंत्री संजय जी सिरसाट इन्होंने और शहीद खान साहब इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त दी है और क्या कहा है, आइए जानते हैं खुद इन्हीं की जबानी। महायुतीच्या ज्या ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या शहीद भैयाने या पाथरी मतदारसंघामध्ये पोहोचवल्या। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हा महायुतीला जो महाजनादेश मिळाला ती लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्रामध्ये 2,40,00,000 महिलांना त्याचा लाभ मिळाला। पण त्याचबरोबर आमच्या शहीद भैयाने या पाथरी सामाजिक न्याय मंत्री आजच्या या पाथरी शहरामध्ये न्यायमंत्री आमचे मार्गदर्शक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सय्यदजी त्यासोबतच जंजाल साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर। कारण मी या ठिकाणी उभा आहे, मी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी उमेदवार म्हणून पण आज आता या ठिकाणी सांगायचं झालं निवडणुकीचा आता मोसम सुरू झालेला आहे। लोकसभा संपली, लोकसभेच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी शहीद भाईच्या माध्यमातून हे सातत्याने परभणीमध्ये चालू आहे। आज सांगितलं की जिकडे तिकडे जे बघितलं तर परभणीमध्ये सांगतो साहेब की या ठिकाणी जे नेते मंडळीमध्ये ताकद आहे पण खरी ताकद आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि पाथरी शहरामध्ये हेलो अरे दादा पीटीआर लोगों को दो महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब व आमचे मराठवाड्याचे नेते व सामाजिक न्याय मंत्री आदरणीय सिरसाट साहेबांच्या पाथरीतनी शिवसेनेच्या वतीने पाथरी तालुक्याच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो। आणि आमचे मराठवाड्याचे मंत्री म्हणून त्यांचं जे निवड केली एकनाथ शिंदे साहेबांना कारण शिवसेनेला न्याय देण्याचं काम सिरसाट साहेब करतील हे सगळ्याला अपेक्षा आहे मराठवाड्यामधून। त्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो। पाथरी आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आनंद भरोसे साहेब, आमचे जिल्हा
संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख जवजार साहेब, आमचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश भट साहेब, आमचे जिल्हा प्रमुख पाथरी विधानसभाचे नाना टाकळकर साहेब, कारखान्याचे चेअरमॅन नाना चिंचाळे साहेब, आमचे मार्केट कमिटीचे सगळे संचालक बपूभाई घाडगे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, आमचे माजी नगर अध्यक्ष ऍडव्होकेट मुंजाजी भाले साहेब, आमचे संभाजीनगरचे माजी महापौर साहेब, आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक सर्व सन्माननीय व्यासपीठ साहेब. हे मतदारसंघाची परिस्थिती अशी होती, हे मतदारसंघात काँग्रेसचा आमदार होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. सगळे लोकांना तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना सहकार्य केला आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडली आणि ते क्रांतीचं सगळ्यात मोठा श्रेय तुम्हाला पण जाते. मराठवाड्यामधून जे शिरसाट साहेबांना जे काम केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना साथ देण्याचं काम केलं, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही केला तर सगळ्यात मोठे शिलेदार तुम्ही साहेब एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री आणि ते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर हे पाथरी विधानसभामध्ये विकासाच्या कामावर काय होतं. आज पाथरी या साईबाबाची जन्मभूमी आहे. अनेक वर्षांपासून साईबाबाच्या जन्मभूमीला 100 रुपये पण निधी आला नाही आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार घोषणा केली की निधी देतो, पण आतापर्यंत निधीची घोषणा त्यांनी केली पण निधी केव्हा साईबाबासाठी दिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यावर संभाजीनगरच्या कॅबिनेटची मीटिंग झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 91 कोटी रुपये देण्याचा काम पाथरी साईबाबांसाठी दिला. आज साहेब पाथरी विधानसभामध्ये पाथरी नगरपालिकेसाठी 25.5 कोटी रुपये दिले. आज ग्रामीण भागासाठी साहेब सीबीडीसीच्या माध्यमातून 77 कोटी रुपये देण्याचं काम दिले होते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आज पूर्णा नगरपालिकेला एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिला, परभणी महापालिकेला निधी दिला. साहेब मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री सायकल निधीच्या माध्यमातून 5,000 लोकांचे ऑपरेशन केले आपण आणि ते रुग्ण बसवले 5 लाख पासून 25 लाख. हे सगळं न्यायाचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. अनेक लोकांना 1 लाख 2 लाख असे रुग्ण होते, 50,000 रुग्णाला आपण पैसे मिळवून द्यायचं काम केलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्यायाचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे. आज साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण रोजगार मिळावा घेतला पाथरीमध्ये. आज 100 नामांकित कंपन्या आपण इथं आल्या साहेब. 5,000 मुलाला मतदारसंघाच्या मुलाला रोजगार देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे मतदारसंघात केलं आहे. अनेक हे मतदारसंघात साहेब शेतकऱ्यांसाठी स्वखर्चाने 104 सुरक्षित बांधले साहेब. हे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलाचा साहेब. हे मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे आमदार नसताना, नगरसेवक नसताना, जिल्हा परिषद सदस्य नसताना, मी काय नसताना साहेब 1,000 कोटी रुपये हे मतदारसंघासाठी विकासासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मला आशीर्वाद रूपाने 1,000 कोटी रुपये काम केलं साहेब. मी तुम्हाला सांगतो, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवगाव पाडा पाथरी सोनपेठ रस्त्यासाठी 761 कोटी रुपये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आज मी सांगतो साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 40 वर्षापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसत होता. त्याला त्याचे खाते बेसिनीसाठी साहेबांना 1 कोटी रुपये देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये देण्याचं काम केलं. वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आज सामाजिक न्यायमंत्री तुम्ही साहेब मानव नगरपालिकासाठी सामाजिक न्यायमधून एकनाथ शिंदे साहेबांना 15 कोटी रुपये देण्याचं काम आम्हाला केलं. पाथरी नगरपालिकेमध्ये 10 कोटी रुपये देण्याचं काम केलं. सगळा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांना मला दिला साहेब. आणि मी तुम्हाला जाहीर भाषणामध्ये सांगतो साहेब, जितका निधी एकनाथ शिंदे साहेबांना मला दिला, हे इतके कार्यकर्ते इथं बसलेले साहेब, नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, जिल्हा मी 100 रुपये कोणाचे घेतले असेल, कोणाची चहा केली असेल, कोणाची टक्केवारी घेतली असेल, काही कार्यकर्ते 100 रुपये कोणाची टक्केवारी घेतली, 1 रुपया कोणाचा घेतला नाही. जे एकनाथ शिंदे साहेबांना जे निधी दिला कार्यकर्त्यांसाठी, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलं साहेब. त्याच्यामधल्या 1 रुपयाचं काम स्वतः मी केलं नाही साहेब, ना कोणत्या कार्यकर्त्याकडून 100 रुपये घेतले. जाहीर भाषणामध्ये एखाद्या कार्यकर्ता उन्नत सांगायला पाहिजे की बाहेर कोणाकडून 100 रुपये घेतले. जे एकनाथ शिंदे साहेबांना न्याय दिला तसा निधी द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून साहेब. माझ्या मनात एक मोठी खंत आहे, खूप मोठी खंत आहे साहेब. मी महाराष्ट्राचा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे. आज मी 1,000 अल्पसंख्याक समाजाचे नगरसेवक शिवसेना झाले. जे अल्पसंख्याक मंत्री होते सिल्लोडचे, त्यांनी अल्पसंख्याक समाजावर इतका अन्याय केला, सगळा निधी विकायचं काम केलं साहेब त्या माणसाला. आणि सगळे अल्पसंख्याक समाजाला 100 रुपये आम्हाला कोणती मदत केली नाही. ते अल्पसंख्याक समाज आम्ही बांधला नागपूर पासून मुंबईपर्यंत, ते माणसाला अल्पसंख्याकसाठी काय केलं नाही. अल्पसंख्याकावर अन्याय करायचं काम ते मागचे आपल्या अल्पसंख्याक
पंक्तीने केलेलं आहे. पण आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे की आमचे अन्याय जे पहिले आमच्यावर झाला हे अन्याय तुमच्याकडून होणार नाही. आज मानव नगरपालिकेला एकनाथ शिंदे साहेबांना पैसे दिलेले आहे. मानव नगरपालिका बसलेलेच आहे. आज 8 पैकी 5 नगरपालिका आपल्या ताब्यात आहे. ताकदीने मी सांगतो साहेब, आज 23 नगरसेवक आपल्याकडे 23 पैकी 19 नगरसेवक आपल्याकडे आहे. मानवची परिस्थिती तशी आहे, पूर्णाची परिस्थिती तशी आहे, बालमची परिस्थिती तशी आहे, जिंतूरची परिस्थिती तशी आहे. मी तुम्हाला गवाही देतो सर, आनंद भरोसे साहेबांना मी 3,000 मतदान केलं विधानसभामधून. आज महेश भट साहेबांसारखे ताकदवान लोक, आनंद भरोसे साहेबांसारखे ताकदवान लोक आमच्या पक्षात आलेले आहेत. आम्ही एक मूळ बांधून जिल्ह्यामध्ये आनंद भरोसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिका निवडून जिंकून आलो साहेब. त्यांनी खूप कमी मतांना ते पडले. आज माझ्यावरती अन्याय झाला साहेब. हे मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचे 1,35,000 फॉर्म भरले, 200 सेंटर मी उभा केले साहेब. वेगवेगळ्या माध्यमातून हे मतदारसंघात मी काम केलं साहेब. मला उमेदवारी भेटली नाही, माझ्यावर अन्याय झाला साहेब. काय हरकत नाही, एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आज जे एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिलेला आहे साहेब, काय करतात ती निधीमध्ये पुन्हा घालायचं काम हे लोक करायचं. प्रत्येक जागेवर फक्त द्यायला कशासाठी शिवसेना समाजासाठी हे काम दिलेलं ते लोक करायचं आहे. हे कशामुळे करायचे? आज शिवसेना ज्या पद्धतीने आनंद भरोसे साहेबांना परभणी पार घेतली, मी पाचवी मतदारसंघात पाहिली. आम्ही ज्या पद्धतीने काम करायचं नाही, शिवसेना वाढण्यासाठी काम करायचं, शिवसेनेसाठी रोखण्यासाठी हे लोक काम करायचे. आमचे मानवचे नगरसेवक अनेक वर्षापासून सर तुमच्याकडे काम चेंजिंगसाठी पत्र पडलेलं आहे. जे निधी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे, तुम्ही ते लवकरच आम्हाला ते काम चेंज करून ते लवकरच आम्हाला ते निधी रिलीज करून द्या साहेब. आपण पुढील नगरपालिका आहे, बाकी नगरपालिका, मानव नगरपालिका, पूर्णा नगरपालिका, हे सगळे आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडून आणायचे साहेब. मराठवाड्यामध्ये तुमच्याकडून फार अपेक्षा आहे साहेब. आणि तुम्ही साहेब जे पद्धती शिवसेनाची बाजू मांडते, जे पक्षाचा जे संघटनासाठी तुम्ही भेट देते साहेब, तुम्ही पहिले मंत्री आहे साहेब की बाळासाहेब भवनमध्ये येऊन बसून लोकांचे काम करते, गोरगरिबांना न्याय द्यायचं काम तुम्ही करते साहेब. अनेक लोकांना तुम्हाला अपेक्षा आहे, आमच्या सगळ्या नगरसेवकांची अपेक्षा होती साहेब. आज जिल्ह्याचे साहेब 80 नगरसेवक आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 80 नगरसेवक आणि ताकदीचे जिल्हा परिषद सदस्य जसा संजयराव काका असुद्या, महिला असुद्या, ताकदीचे जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. असे ताकदीचे लोक आपल्या पक्षात आलेले आहेत. कारखान्याचे चेअरमॅन राणा साहेबांसारखे, सगळे लोक आपल्या पक्षात आलेले साहेब. आणि आपल्याकडून फार अपेक्षा आहे, 100% आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडून आणू, नगरपालिका निवडून आणू आणि तुमचा पाठबळ तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि जे बी आम्हाला त्रास व्हायला इथं संघटनामध्ये काम करण्यासाठी, आम्हाला शिवसेना संपवण्यासाठी जे आमच्यावर पहिले अन्याय झाला साहेब, आमची उमेदवारी टाकली 1 वर्षात जे निवडून आलेले आमदार साहेब त्यांनी कुठेही काम नाही केलं. मी 5,000 रुपयाचे ऑपरेशन केले साहेब, 104 रस्ते बांधले, शेतकऱ्यांसाठी अनेक काम मी रोडवर रस्त्यावर उभा राहून 24 तास करतो साहेब. आरोग्याच्या माध्यमातून इतका माझं काम आहे की मी इथून पेशंट मुंबईला येतो, अजून माझे 104 पेशंट मुंबईला गेलेले साहेब. सगळं काम तुमच्या आशीर्वादाला, एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद तो आहे, श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद तो आहे. पण मराठवाड्याचे तुम्ही नेते 100% तुम्ही आम्हाला आशीर्वाद देतील आणि जितके बी आमचे प्रश्न आहे साहेब तुम्ही मार्गी लावून देतील. इतका बद्दल किती लोक आहेत? 20 लोकांना बोलू साहेब. तुम्हाला एक विनंती करतो, इथं 2000 घर अनेक वर्षापासून ते घराचे त्यांच्या मालकी खाण्याकरिता नाव होते. तुमच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे घर आपण रेग्युलाइज केले. शिवसाहेबचे आलेले शिवसाहेबांचे 20 लोकांना तुम्ही व्यासपीठावर येऊन साहेबांच्या हाताला पिट्या देतील साहेब. या ठिकाणी भगवान ओळखलं आहे. जिल्हा परिषद या ठिकाणी खुर्ची सोडलेली नाही. जेवायला जाऊन बोललं तरी कोणी जेवायला देत नाही. पण आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणची जी शिवसेना आहे या ठिकाणचं सर्व ऐकण्यासाठी ही सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. निश्चित प्रमाणात या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ही आपली कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असा माणूस आहे आणि अशी व्यक्ती आहे की वाऱ्यावर कधी कार्यकर्त्याला सोडणारी नाही. म्हणून ही ताकदीने आपल्याला या जोमानं येणाऱ्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आणि निश्चित प्रमाणावर असं माहिती की या ठिकाणच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्या आपल्याच राहतात आणि शिवसेनेच्याच राहतात हे एवढं सांगायला आनंद वाटतो. म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सर्व शुभेच्छा देतो आणि साहेबभाई आपल्याला भावी आयुष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो. कारण दिवसा साहेबांचा हात मोकळा आहे. कारण मी कार्यक्रमामध्ये वाढले
कारण जिथं ज्या ठिकाणी काही दिशा नसतं तर त्या ठिकाणी संजय असतो. आपण पाहिलं की संजयच्या माध्यमातून सर्व काही या धृतराष्ट्राला दिसलंय आणि असंच आपल्या माध्यमातून सुद्धा आमच्या परभणीची अवस्था एकनाथजी शिंदे साहेबांना दिसतो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करू. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. ज्यांच्यामुळे आमच्या या आयुष्यात बदल घडला असे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. नेतृत्वामध्ये आपण काम करतोय असे आमचे नेते एकनाथसाहेब शिंदे साहेब. व्यासपीठावरील माझ्यासोबत आलेले राजेंद्र जोरंजा जिल्हा प्रमुख, माजी महापौर जय पटोळबंदी आणि ज्यांनी गेल्या 3 तासापासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहे, परंतु 3 तासामध्ये माझी सुद्धा हालत त्यांनी खराब केलं तो सही. आमचा आनंद आहे. बाकी व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत. भास्कर लंबोलेकर फार दिवसांत मला दिसला. सईदचा मला असा राहताना फोन आला की भाऊ तुम्हाला एकदा पाथरीला यायचं. मी त्याला क्षणाचाही विलंब लावला नाही. त्याला सांगितलं की मी येतो. परभणीमध्ये मी पहिल्यांदा त्याला आलो नाही. समोर टाक मला. मला वाटतं 1990 साली जास्त झालेलं नाही. माझा जास्त फेसबुकला झालं किती इकडे सिनियर आहे. चौकशीमध्ये तुला वाटत नसेल तो वाढलेला आहे. परंतु परभणीमध्ये सगळे नवीन नाही. आम्ही 85-86 पासून हा भास्कर संघटने बसलेला मला माहिती की आम्ही परभणीला कसं जायचो, काय किती लोकांना खासदार केलो. हे खासदार आजही मला माझी खासदार भेटतो. दुसराही खासदार भेटतो मी या ठिकाणचा माझे आमदारही भेटतो. तुकाराम रेड्डी असेल की भास्कर जाधव असेल की आणखी बाकी नेते जण असतील. परभणीमध्ये एक ताकद आहे. फक्त ती ताकद कुणाला समजते हे आमचं दुर्दैव. परभणीच्या लोकांनी ठरवलं परभणीचं राजकारण बदललं. लोकसभेची सीट आपली गेली नसते हे मी तुम्हाला आजही ठामपणे सांगतो. परंतु काय झालं माहित नाही मला तर राजकारणात राजकारण. परंतु सीट आमची हातची गेली. इथं जर धनुष्यबाण असता तर बरोबर झाला नसता. सैनिक तुम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे यावं. पैसे या पाथरीला दिलेले. आता पैसे दिले सैनिकाच्या कामावर सैन्य अपक्ष असून सुद्धा 58,000 मतदान घेतलं. अरे काही लोक असे आहेत की त्यांना गावात कुठलं विचारत नाही परंतु नेता म्हणून वापरायची सवय. मी आल्यानंतर पाहिलं सैन्य आहे ते भाषा संजय असतं नाव असतं थोडस आपलं चौथं कृतीने पाहिलं. एकही ठिकाणी त्याने सोडलं नाही. सगळ्या ठिकाणी घेऊन गेला तरी बरोबर सोड चालू. आणि सर शेवटी जेव्हा शिरलो अरे सैनिक मला जायचं 5 वाजता मला संभाजीनगरला कार्यक्रम आहे तर शेवटी कुठं घेऊन गेला माहिती का साईबाबा मंदिरामध्ये 57 कबुली.
या परभणी जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्यांचा कमी नाहीये, कार्यकर्त्याची कमी नाही. मी तुमच्या समोर आज मंत्री म्हणून उभा आहे. शहीद आयुष्यामध्ये जे संघर्ष येतात त्यांना लढायची हिंमत ठेवली पाहिजे. जेव्हा आम्ही उठाव केला तुम्हाला माहिती आमचा सुरतचा प्रवास, गुवाहाटीचा प्रवास मध्ये परंतु लोक असे म्हणायचे ज्यांनी बंडखोरी केली आता यांचं काही खरं नाही. काय म्हणायचे गद्दार 50 खोके एकदम ओके. आता ते खोके कुठे गेले तर आपल्यालाच कळत नाही. अरे साहेब 40 लोक गेलो होतो, त्याच्याबरोबर 10 पक्ष होते. आज लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता या 24 तास काम करत होता. प्रत्येकाला माहिती एकनाथ शिंदे साहेब रात्री 2 वाजता जात भेटतो. मला 3 तास झाले तरी ते साईडवर फिरायला लागलं. त्याला सांगितलं की आता मला ताबडतोब काढतो सतत जमा केलं. परंतु मुख्यमंत्री असलेला माणूस, या राज्याचा कारभार करणारा माणूस, त्यांनी रात्रीचे 2 जरी वाजले तर तुम्हाला भेटल्याशिवाय तुम्ही कधी झोपायला गेला नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीच होता. आम्ही काय गेले लोक आहेत का? आम्ही फक्त राजकारण करतो. मी 10 वर्षानंतर होतो, 3 वेळा आमदार होतो. ही 4थी वेळ लागली. कोणी असा इजिली जातं का? त्याच्यात मला संजय मला दुसरं दिसतं का पहिले कुठं काय आहे. फक्त आम्ही विचार केला आणि निर्णय घेतात महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे साहेबांनी 2.5 वर्षात काय केलं तर लोकांकडे सांगतात. लोक सांगतात भाऊ आता घ्यायचं काय राहिलं आम्हाला प्रश्न आहे. एक मुख्यमंत्री तो लाडकी बहीण असेल, भाऊ असेल, वयोवृद्ध असेल, सगळ्यांसाठी प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून काही चिंता करू नको. जेव्हा आम्ही गेलो मग गुवाहाटीला जाऊन आलो, शपथविधी झाला. सगळ्यात वाटला संजय शिरसाट. शिंदे साहेबांबरोबर सर्वात जवळचा माणूस कोण? संजय शिरसाट. पहिल्यांदा मंत्री होईल, नाही झालो. विस्तारामध्ये होईल, करता 2.5 वर्ष गेले, नाही झालो. कधी तर कार्यकर्ता म्हणायचे भाऊ दरम्यान झालं तुम्ही मंत्री झालाच पाहिजे. तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. भाऊ तुम्ही मंत्री पाहिजे होते. पहिल्यांदा मला बरं वाटायचं की हा माणूस मला सहानुभूती दाखवतो. नंतर मला असं लक्षात आलं तर हा माणूस तर आपल्याला चिडवतोय. कोणी पण नंतर म्हणायला लागलं की शिरसाट साहेब तुम्ही एक गप्प बस. नाही झालं तर नाही झालं, नाही झालं तर नाही झालं. मग ती सवय लागली. नाही झालं तर नाही, पुढच्या टायमाला. लोकही म्हणायचे की पुढच्या टायमाला निघून तर येतो कोणी माहिती नाही आणि पुढच्या टायमाला मंत्री होते. एक आहे राजकारणामध्ये संयम हा पाळला पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करत असताना संयम पाळला पाहिजे. ज्यांनी संयम सोडला त्यांची अवस्था पाहिली तुम्ही कशी झालेली. जे भाषण करायचे, जे बोलायचे, ज्यांच्याकडे 56 आमदार होते, ज्यांनी 96 जागा लढवल्या, निवडून आले, त्यांनी अर्ध्याचे वर्ष आता या बैठक होते. एकदा तर शिंदे साहेबांनी फक्त इशारा केला की फक्त इकडे ही अवस्था आहे. संविधान तयार आहे, आता राहायचं कोणालाच नाही. काँग्रेसचं तर विचारूच नका. लोकसभेला तुम्हाला लोकांना काही लोकांना भडकवलं, मुसलमानाला सांगितलं तुमको पाकिस्तान देते. पाकिस्तान इकडे यायला आपण हाकलायला तरी समाजाला सांगितलं तुमचं संविधान बदलणार. बाबासाहेबांचं संविधान बदलत आहे आणि लोक आपले येण्याच. बाबासाहेबांचं नाव घेतो आता पण येतो आमचं. अरे सगळं संविधान बदलायला लागलं. अरे या देशामध्ये एकाची हिंमत नाही, एकाची ताकद नाही संविधान बदलायची. कोणी पंतप्रधान हो, कोणी राष्ट्रपती हो, पण सांगा कोणाला. इलेक्शनचा काळ होता, प्रत्येक जण म्हणायचे भाई बाबासाहेबांच्या विरोधातले लोक. मोदी म्हणलं तर मुसलमान लोक म्हणायचे नाही आम्हाला तुमसे दुश्मनी नाही, हमको मोदी के खिलाफ भी वोट करना है. बरोबर.
तरी ते कितीतरी घसा ओरडा केला कधी वगैरेच नाही तेरे काय मागे तरी आपल्या हातून एवढी काय बरोबर आहे की नाही आदत किए की नहीं तुम आदत जाओ मी स्पष्ट बोलतो मला काही इसमें सवेरे का भोंगा बोलतो ना उसको जब संजय सिरसाट देता अरे आप खिलाफ में नहीं है एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जे घडणार नाही त्याच्या विरोधात चर्चा लोक गेले भावनेच्या भागावर विधानसभेला जायला आता विधानसभेला अशी परिस्थिती आहे की त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा बोलत आहे एवढी त्याची बिकट अवस्था पहिली अवस्था कशी होती मुख्यमंत्री कोण होता मग तो संजय राऊत येणार हळूच म्हणता उद्धव ठाकरेंचा चेहरा घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार काँग्रेस आले म्हणायचे नाही आम्हाला पक्ष सृष्टीला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही राष्ट्रवादी म्हणायचे आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून करू म्हणजे एकाच एक नाही सर्वांनी मिळून एकमेकाला पाळायचं प्रयत्न स्वतः झालं म्हणून राजकारणामध्ये त्यांना लोकांची काही घेणं देणं नव्हतं त्यांना पाहिजे होती ती सत्ता आणि सत्य सांगणारे लोक आज कुठे गेलेत कोणत्या स्थळाला गेलेत हे सांगायचं कारण एवढंच आहे जाईल संजय शिरसाटकडून संयम ठेवला मंत्री झालो संयम ठेवला आमच्याकडे कसं आहे तुझ्या विरोधात काम करणारा माणूस पालकमंत्री झालो 5 वर्ष विद्यार्थ्यांनी हालत नाही टेन्शन घेऊ नको काहीच काय म्हणते की अरे आपण पाऊस ठेवतो ना तिथं कामच करतो टेन्शन घेत नाही आपण एवढ्या मोठ्या 40 वर्ष राजकारणामध्ये घातल्यानंतर सुद्धा निर्णय घ्यायची ताकद आमच्यात आहे ही जाळची पत्ती तुझ्या विरोधात काम करणारे कोण कोण मला माहिती आहे तुझा निधी कसा थांबवायचा यासाठी काय प्रयत्न केले तुला नाही माहिती मला माहिती आहे कारण की तुला निधी द्यायचं काम माझ्याकडेच आहे कधी हुशार माणूस एवढं फिरवलं का तरी मला इकडे तिकडे तुम्हाला काय वाटतं लय मोठे हारत हे सगळे जेसीबी बदले फुलं टाकत होतं त्याच्यावर काही कारण आहे की नाही एखादा हार माणूस टाकायचा मुलं किती विचार करतो एक क्रेनचा मोठा हार लावलेला एका क्रेनचा हार असेल इथं बाबा तिथं क्रेनचा हार दिसत होता तुला तर नाही म्हणता येणार नाही याला द्यावाच लागणार परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की लोकांसाठी केलं आणि ठामपणे सांगितलं मी कुणाचे 100 रुपये खाल्ले नाही याला जर सगळ्यात जास्त याला सर्वात जास्त महत्व अरे लोक निधी आणतात स्वतःचं भलं करण्यासाठी आणतात 10-20% वाचले ते एवढ्या मोठ्या निधीचे किती % झाले किती रुपये झाले हे सगळं कॅल्क्युलेशन करतात मी मंत्री झालो माझ्याकडे लोकांची वेळ पाहिजे माझ्या ऑफिसमध्ये कधी येऊन पहा मला बसायचं तर मला 4 लोकांना ढकलून जावं लागतं माझ्या खुर्चीपर्यंत माझ्या ऑफिसला त्यांच्या संपादन जायच्या तुम्हाला आतमध्ये माझ्याकडे येताना सगळ्यांना लुटूनच यावं लागेल एवढी गर्दी असेल त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांना विश्वास आहे की हे लोक काम करणार आहे आपल्याकडे कधी चिठ्ठी टाकली जाईल कधी आपल्याला कोणी फोन केला तर फोन आपल्याकडेच असतो पण फोन घ्यायला माणूस नसतो आपल्याला तर आपण फोन घेतो सर्वसामान्य माणसाला तळागाळातून उचलताना शिवसेना प्रमुख हा विचार होता मी अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल भाषेत ऐकलं असेल रिक्षा चालकापासून आमचा झालेला प्रवास कामगार म्हणून झालेला प्रवास आज या पदावर जेव्हा आलो त्या टायमाला सर्व गोष्टीला सर्वात जर आशीर्वाद करायचा सर्वात मोठा मिळाला असेल तर तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मिळाला आहे आम्ही विसरत नाही विसरणार नाही आयुष्यात ज्यांनी आपल्याला उभा केलं त्या माणसाला विसरायचं कसं परंतु तोच पक्ष जर दलालांकडे गेला आणि ते पैसे घेऊन जर तिकीट वाटायला लागले तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे हे सुद्धा खरं आहे ती शिवसेना प्रमुखांची शिकवण होती म्हणून आज या परभणीमध्ये आल्यानंतर
मला एक मनात समाधान वाटतं की मंत्री म्हणून पहिला दौरा मी काही पुण्याचा केला, आमच्याकडच्या काही समाज हॉस्टेलचा केला, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा केला आणि तिसरा दौरा पाथरी परभणीचा. परभणीचे जेही काम असतील बिंदास राहा, पाथरीचे कोणतेही काम असेल बिंदास राहा. तुला सर्व सहकार्य संजय शिरसाट निश्चित करेल, परंतु आमदार बनायचं माझ्या हातात नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात. नाही तर तू म्हणशील की शिरसाट साहेब म्हणले होते बरं का, ते काम एकनाथ शिंदे साहेब. आणि त्या माणसाचा स्वभाव असा आहे, ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये जी गोष्ट ठरते तो ते मानतो, काम ते करतो. तू पाहिलं असेल लोकसभेमध्ये सुद्धा इतके खासदार निवडून आले, आम्ही म्हणतो साहेब त्या श्रीकांत शिंदेला करा हो मंत्री, त्यांना नाही. प्रताप जाधवला मंत्री केलं, परंतु स्वतःच्या मुलाला केलं नाही. दुसरीकडे पाहिलं तर बापरे मंत्री, मुख्यमंत्री, वर्गाई मंत्री, हे सगळं पद्धत आमच्याकडे चालत नाही. म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं तर तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला म्हणतोय काय म्हणतोय, चिंता करू नका. जिल्हा परिषद मध्ये आता तुम्ही एवढं चांगलं बोलता, तुमच्या मुलाचं नाव श्रीकांत आहे म्हणजे याचा अर्थ तुमचे योग चांगले, परंतु बाजूच्याला मॅनेज करा. राजकारणामध्ये कुणाचं नसतं मला आम्हाला अनुभव आहे. बाजूच्याला मॅनेज केल्याशिवाय तुमचं काय भलं नाही. म्हणून आता पासून सुरुवात करा. मुद्दाम त्यांच्या घरी जायचं, त्यांचा चहा प्यायचा. आमचं काय जातंय, एज्युकेशन डेव्हलप करा. अरे आम्ही असे खासदार केले होते, बापू कांबळे होतो धाराशिवचा, एक सुरत जाधव म्हणायचा 6 पत्राचं साहेब आपलं घर आहे, 12 पत्राचं 6 पत्राचं काय वाटतं, 6 पत्राचं घर आहे, एक गिरणी होती घर. आम्ही त्याला खासदार केलं. भास्कर जे आपला तुकाराम रेल्वे पाटील विचारायला चुकला फटाफट उलट्या करतो, होते बरोबर आहे ना. त्याला विचारायला आम्ही खासदार केलं, पण खासदार झाल्यानंतर ते त्यांच्या प्रवास लावून गेले. त्याबद्दल आपलं उन्हा बोललेलं बरं. आपल्या इकडे खासदार होते हे कुठे मला माहीत नाही, परंतु जो माणूस निष्ठा, जो माणूस लोकांसाठी काम करेल तो कधी मागे राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. तरी तुझ्या आणि तुझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व सहकार्याचं, सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचं तुम्ही जे प्रेम दिलं. आता माझी सुद्धा बोलायची लिमिट संपलेली आहे. आणि पावणेच्या मध्ये हार जास्त घेते, पण पोटाला हार चालत नाही, त्याला भूक लागत नाही. तुम्हाला सुद्धा भूक लागलेली याची जाणीव मला आहे. कार्यकर्ता कसं सांभाळावं हे आम्ही शिकलोय. जर तुम्हाला आणखी आव्हान भाषण दिलं ना, तुम्हीच मोठं बोलायला सुरुवात करा. बाई आता भाषण कधी संपत होतं संपव, तिकडं पोटामध्ये कावळं वेळायला लागले. म्हणून तुमचा जास्त अर्थ न पाहता तुम्ही दिलेल्या प्रभावाबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ये न्यूज कवर किया हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, द फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान और मुन्ना खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभणी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत,
टू व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल से अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। ये परभणी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। इसका लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और एनए कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है इसका लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सुविधा परभणी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभणी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है ये सीमेंट रोड इसका लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सरबा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभणी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है इसका लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है। हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है। हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं। यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। यह डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियाँ अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266994। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुक
क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।